हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की सकाळ सकाळ कृष्णा ही स्वयंपाकघरामध्ये काम करण्यासाठी आलेली असते आणि आता ती चहा बनवायला पातेलं ठेवते, पाणी ओतते आणि इतक्यातच तिच्या कानावरती बाळजाबाई आणि गणपत यांचा आवाज पडतो. कृष्णा अलगद जाऊन पुढे उभी राहते आणि ऐकत असते. तर बाळजाबाई विचारत असतात, काय हो भाऊजी, त्यानं पैसे दिलं का? त्यावर लगेचच आता जगदाळेंनी पैसे अजून दिलेले नाही असं बाळजाबाईंना गणपत काका म्हणतात. गणपत काका सांगत असतात की रात्री त्याला सिस्टमॅटिक पद्धतीनं फोन केला होता. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, आता माझ्याबरोबर चला, त्याची चांबडीच चांगली सोलून काढतो का नाही ते बघा. आता बाळजाबाईंचे हे शब्द कृष्णा ऐकते आणि विचार करते की आता जगदाळे काकांचा जीव धोक्यात आहे, त्यांना वाचवलंच पाहिजे. आणि मग ती दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार माझ्याबरोबर चला. दुष्यंत म्हणतो, कुठे? कृष्णा म्हणते, चला, आणि ती त्याला घेऊन निघते. तर इकडे गणपत काका म्हणत असतात, बाळजाबाई तुम्हाला आपली लईच घाई व्हायल्या असं नाही वाटत काय? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, भाऊजी अहो कसली घाई? त्यावर मग गणपत काका म्हणतात, नाही म्हणजे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे बघा भाऊजी, आज पावतर आपण अशी कितीतरी कामं केली आहेत आणि कुणाला कळलेलं बी नाही. तर इकडे कृष्णा ही गप्प पुतळ्यासारखी बसून असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय सुरू आहे तुझं? तू अशी पुतळ्यासारखी का बरं बसून राहिली आहेस? काय झालं आहे मला सांग ना, आपण कुठे चाललो आहे कृष्णा? त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार ते म्या. दुष्यंत म्हणतो, ते तू? कृष्णा काय? बोल ना गं पटापट. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार म्या आता तुम्हासनी जे काही सांगायला जाणार आहे का नाही ते तुम्ही एकदम शांतपणे ऐकून घ्यायचं. अजिबात म्हणजे मनात विचार वेगळे आणायचे नाहीत. मंजूर? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे, पण बोल ना. मग कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार जगदाळे काकांच्या जीवाला धोका आहे बाळजाबाईंपासनं. आता जगदाळे काकांच्या जीवाला बाळजाबाईंपासून धोका आहे हे ऐकूनच दुष्यंतची गाडी जागची जागेवरच थांबते आणि दुष्यंत आता कृष्णाकडे वाकड्या नजरेने बघतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा नक्की तू ठीक आहेस ना? आणि तू काय बोलतेस हे तुझ्या लक्षात येत आहे ना? नाही म्हणजे. त्यावर कृष्णा म्हणते, होय दुष्यंत सरकार, मी जे बोलायलो की नाही ते एकदम व्यवस्थित आणि शुद्धीत बोलायलो. दुष्यंत म्हणतो, नक्की खरं बोलतेस का तू? कारण आजपर्यंत माझ्या आईने कोणालाही असा त्रास दिलेला नाही आहे. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बाळजाबाईसनी जगदाळे काकांची जमीन बळकवायची आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तोंड सांभाळून बोल, तू माझ्या आईबद्दल बोलतेस हे विसरू नकोस. माझ्या आईला दोन्ही हातांनी भरभरून देणं माहिती आहे. बळकावणं, लुबाडणं लोकांना हे तिला जमणार नाही, कारण हे तिने कधी केलेलंच नाही. तिला दानधर्म करायची सवय आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हीच म्हणता नवं की तुमचा माझ्यावर लय विश्वास आहे म्हणून. सकाळच्यालाच बोललात आणि आत्ता लगेच हे असं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझा तुझ्यावर विश्वास आहेच, पण माझी आई. बरं ठीक आहे, ठीक आहे कृष्णा, तुला असं वाटतं आहे ना की माझ्या आईने त्या जगदाळेंची जमीन बळकवायचं ठरवलं आहे? आपण जाऊया तिकडे आणि काय खरं काय खोटं हे बघूया. मला तर माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की माझी आई असं काहीही करणं शक्य नाहीच आहे. पण तरीही तुला वाटतं आहे ना, म्हणून तुझे डोळे उघडण्याखातर मी फक्त तुझ्याबरोबर येतो आहे, समजलं ना? कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणशीला तसं, पण आता आपण निघूया. खरंच जगदाळे काकांच्या जीवाला धोका आहे, निघण्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाही. दुष्यंत म्हणतो, पण माझी पूर्ण खात्री आहे माझी आई असं काही करणारच नाही. पण तू म्हणतेस म्हणून मी तुझ्याबरोबर येतो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, काहीही झालं तरी माझी आई हे असलं काहीही वागणार नाही हे मला पूर्ण व्यवस्थित माहिती आहे. त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंही जण तिकडनं निघालेले असतात. आता इकडे कृष्णाला तर टेन्शन येत असतं की काय होईल जर बाळजाबाईंचं दुसरंच काही चालू असेल तर प्रॉब्लेम होईल. तर इकडे दुष्यंत हा मात्र आता खूपच जास्त चिडलेला असतो आणि खूपच रागात तो गाडी चालवत असतो. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या जगदाळे काकांच्या घरी पोहोचलेल्या असतात आणि आता बिचारे जगदाळे काका बाळजाबाईंच्या पायावर डोकं ठेवतात आणि बाळजाबाई मला माफ करा असं म्हणत असतात. त्यावेळी कृष्णा आणि दुष्यंत तिकडे येतात आणि कृष्णा म्हणते, बघा दुष्यंत सरकार, मी म्हणलो होतं नवं तुम्हासनी, आता जगदाळे काका बाळजाबाईंच्या पाया पडायलेत. अजून बी तुमचं काय म्हणणं आहे सांगा की जगदाळे काका, तुम्ही घाबरू नका. आता दुष्यंत सरकार आल्यात नवं, दुष्यंत सरकारच तुम्ही समजा खरं सांगून टाका, बाळजाबाई तुमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतायत नवं, हां बाळजाबाई तुम्हाला त्रास द्यायलात नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज थांब, प्लीज गप्प बस. आणि मग तो लगेचच बाळजाबाईंना विचारतो, आई काय प्रकार आहे हा सगळा, काय सुरू आहे इथे? त्यावर बाळजाबाई काही बोलण्याआधी कृष्णा म्हणते, बोला की काका, गप्प का आहात? त्याबरोबर ते काका म्हणायला लागतात,
कृष्ण येते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बोला काका, तुम्हासनी घाबरायची गरज नाही कुणाला बी. त्यावर ते म्हणतात, बाळजाबाई तर माझी मदत करत होत्या. त्याबरोबर आता मग बाळजाबाई कृष्णाकडे बघतात. कृष्णा म्हणते, काय काय बोलायलाय तुम्ही हे काका? बाळजाबाई आणि मदत? त्यावर जगदाळे काका म्हणतात, होय, बाळजाबाईंनी माझी मदत केली. बाळजाबाईंमुळं माझ्या पोरीचं लगीन झालं आणि आता माझ्या उडावर जे कर्जाचा डोंगर होता त्यातलं कर्ज बी बाळजाबाईंनी माफ केलं. नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं बाळजाबाई कर्ज माफ करताल म्हणून, पण मी त्यासनी माझी बाजू समजून सांगितली आणि त्यासनी ती पटली म्हणून त्यांनी माझं कर्ज बी माफ केले. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बाळजाबाईंमुळं मला चांगला मार्ग मिळाला आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो काका काय बोलायला हे? काल जीव द्यायला चाललं होतं असं नवं तुम्ही, तेव्हा म्या थांबिवलं नवं तुम्हासनी? आणि ह्या गणपत भाऊ काकांनी यातनी तुम्हासनी धमकी बी दिली होती का नाही? त्यावर लगेच गणपत काका म्हणतात, सुनबाई अहो हे काय बोलायला आहे? कृष्णा म्हणते, म्या बरोबर बोलायलो आहे, मला ठावाय, समज ठावाय मला. त्याबरोबर दुष्यंत हे सगळे शांतपणे ऐकत असतो. गणपत म्हणतो, अहो सुनबाई, ही सगळी कामं आपण नाही करत, आपण कशाला हे असलं काहीतरी करणार आहोत. त्याबरोबर बाळजाबाईसुद्धा म्हणतात कृष्णाला, कृष्णा अगं ए, काय बोलायलास काय तू? हे समज म्या आणि धमकी आणि कुणाचं तरी मारहाण करणं? अगं नाही गं पोरी, हे शक्य नाही. कृष्णे अगं तुला काही येडबीड लागले की काय? दुष्यंत काय झालं तुझ्या बायकोला? आज का अशी येड्यागत बोलायला कृष्णा? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज गप्प बस, प्लीज गप्प बस आणि आता काहीच बोलू नकोस. त्याबरोबर आता जगदाळे काका म्हणतात, अगं कृष्णे, म्या जीव द्यायला चाललो होतो, पण माझ्यावरच्या कर्जापायी आणि बाळजाबाईंनी आता कर्जच माफ केलं, म्हणजे माझं समजा टेन्शनच गेलं की. उलट बाळजाबाई लई चांगले आहेत बघ, बाळजाबाईंमुळं माझ्या डोक्याचं समजा टेन्शन गेलं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काका तुम्ही खोटं बोलायला लागलाय ना? खोटं कशापायी बोलायलाय, खरं बोला की. त्यावर दुष्यंत, बास कृष्णा बास, इनफ इज इनफ नाव, एवढं बोलतो आणि त्याच्या गाडीजवळ जाऊन उभा राहतो. आता बाळजाबाई लगेचच दुष्यंतच्या मागे मागे येतात आणि म्हणत असतात, दुष्यंता अरे काय रे हे, कशापायी एवढा रागराग करायलास? कशापायी एवढी चिडचिड करायलास? शांत हो की. आणि काय झालं आहे हां, बोल की. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई सॉरी, माझं चुकलं, मी तुझ्यावरती असा अविश्वास दाखवायला नको होता, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवला, मी कृष्णाचे डोळे उघडायला तिला इथे घेऊन आलो. तिचं असं म्हणणं होतं की तू जगदाळे काकांची जमीन हडप करतेस. त्यावर मग बाळजाबाई लगेचच म्हणतात, अरे दुष्यंता, हे समज म्या करीन असं वाटलं होय तुला? आणि जाऊ दे की, कृष्णीचं बोलणं एवढं मनावर कुठं घ्यायला आहेस तू? अरे तिची बहीण जे काही काल बोलली का नाही, त्यामुळं ती त्या भ्रमात बोलली, जाऊ दे. त्यानंतर कृष्णा रस्त्याने एकटीच चालत असते. त्यावेळी कृष्णाला आठवतं, रात्री तिने जेव्हा जगदाळे काकांना बघितलं तेव्हा ते फाशी घ्यायला चालले होते. तेव्हा कृष्णाने त्यांना थांबवलं आणि काका काय झालं, तुम्ही का फाशी घेताय, तुमच्या जीवाला कुणापासून धोका आहे असं विचारलं. त्यावेळी जगदाळे काका म्हणाले, बाळजाबाईंपासनं. नंतरनं तिनं बाळजाबाई आणि गणपत काकासनी बोलताना ऐकलं आणि नंतर गणपत काका बाळजाबाईंच्या पायावर डोकं ठेवून पाया पडत होते. त्यानंतरनं जेव्हा कृष्ण दुष्यंतला घेऊन तिकडं पोहोचली तेव्हा तर काहीतरी वेगळंच त्यांनी सांगितलं. मग कृष्णाला प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. इतक्यात आता ती या प्रश्नांमध्ये हरवलेली असताना त्या ठिकाणी ते काका येतात. आता ते काका कृष्णाच्या समोर हात जोडतात. कृष्णा म्हणते, काका काय करायलायचं तुम्ही हे? तेव्हा जगदाळे काका कृष्णाला सांगतात, कृष्णे पोरी मला माफ कर, माझं चुकलं. अगं कृष्णे, खरं तर बाळजाबाईंनी माझी मदत काय नाही केली, पण मी दुष्यंत सरकारांसमोर खोटं बोललो नसतो तर बाळजाबाईंनी मला जीवानिशी मारलं असतं, माझं घर कुटुंब सगळं जाळून पोळून टाकलं असतं, अशी त्यांनी मला धमकी दिली होती. त्यामुळं मला खोटं बोलायला लागलं. माफ कर मला पोरी, ज्या पोरीनं माझा जीव वाचवला त्याच पोरीबद्दल मला खोटं बोलावं लागलं, मॅच तुला खोटं पाडलं. तर इकडे घरात सगळेजण कृष्णाचीच वाट बघत असतात. मैनावती म्हणत असते, बाप रे, काय म्हणावं काय या कृष्णीला, चक्क बाळजाबाईंवरती तो बी एवढा मोठा आरोप, काय करल ही पोरगी काही सांगता नाही यायचं. बाळजाबाई मात्र काही बोलत नसतात, त्या गप्प असतात. जयकांत म्हणतो, काय चक्क काकी साहेबांवर आरोप, वहिनी साहेबांचं जरा जादाच अति झालं. नाही म्हणजे असलं काहीतरी वहिनीसाहेब वागू शकतं तसं वाटलं नव्हतं. इतक्यात कृष्णा घरात येते. कृष्णा घरात आल्यावर लगेचच दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आज जे काही तू वागली आहेस ते अत्यंत चुकीचं होतं आणि तू जे केलं आहेस ते मला पटलेलं नाही आहे, हे तुलाही व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता तू आईची माफी मागायला हवीस, माफी मागायची. त्यावर कृष्णा काही बोलणार इतक्यात बाळजाबाईच म्हणतात, अरे दुष्यंता काय चाललंय तुझं आणि कशा पायी तिला माझी माफी मागायला लावायलास रे? नको की लावू,
जाऊ दे, जे झालं ते झालं, आता माफी काय मागायची त्यात. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आई, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला, पण म्हणून कृष्णा जे वागली आहे ते बदलता तर येणार नाही आहे ना. त्यामुळे कृष्णाने आई तुझी माफी मागितलीच पाहिजे. कृष्णा, काय सांगतोय मी, तुला ऐकू येत नाही आहे का? आईची माफी माग. आज तू जे वागली आहेस ते चुकीचं होतं, माफी माग. त्यावर बाळजाबाई लगेचच पुढे येऊन उभ्या राहतात आणि दुष्यंताला म्हणतात, अरे दुष्यंता, जाऊ दे की. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मी काय म्हणतोय तुला ऐकू येत नाही आहे का? तू आईची माफी माग. आता कृष्णा इकडे मनातल्या मनात म्हणते, आता जर मी इथं दुष्यंत सरकारांसमोर बाळजाबाईंची माफी नाही मागितली तर उलट दुष्यंत सरकारांच्या मनात माझ्याबद्दलचा राग अनेक जास्त वाढत जाईल आणि सध्या दुष्यंत सरकारांच्या मनातल्या रागाला अजून हवा देऊन, विस्तव देऊन काय बी मिळणार नाही. त्यापेक्षा आता जर ते माफी माग म्हणायल्यात तर माफी मागून शांतपणे मार्ग सोडवणं ह्योच या समद्यावरचा पर्याय आहे. सध्या उगाचच्या उगाच मला गप राहून किंवा माफी न मागून नाही चालायचं. प्रत्येक वेळी लोखंडाबरोबर लोखंड बनून फिरता नाही येणार. कधीतरी वादळासमोर मान झुकवून बसण्यात बी मजा असते. त्याबरोबर इकडे बाळजाबाई म्हणतात, अरे जाऊ दे दुष्यंता, शक्यतो कृष्णाला माझी माफी नाही मागायची आणि तिची अशी इच्छा असेल की मॅच तिची माफी मागावी. बरोबर नव्ह कृष्णे? जाऊ दे, नग उगस तू तिला माझी माफी मागायला लाव. आणि जी झाली तिच्याकडनं चूक ती झाली, पुन्यांदा ती अशी चूक नाही करायची, सोडून दे. आणि तू बी तिच्यावर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास दावलासच की. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आई, मी तिच्यावर विश्वास ठेवून तुझ्यावर विश्वास नाही दाखवला. मला कृष्णाचे डोळे उघडायचे होते आणि म्हणून तिचे डोळे उघडण्यासाठी मी तिला घेऊन तिथे आलो होतो. खरंच माझ्या मनात तुझ्याबद्दल अविश्वास कधीच नव्हता. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच कृष्णा, माफी माग ना यार आईची. त्याबरोबर कृष्णा लगेचच म्हणते, बाळजाबाई मला माफ करा, माझं चुकलं. त्याबरोबर आता घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की काही सुरू आहे आमच्यासमोर. कृष्णा बाळजाबाईंसमोर हात जोडते आणि म्हणत असते, माफ करा मला बाळजाबाई, माफ करा, मी चुकलो, मी पाप केलं. तुमच्यासारख्या चांगल्या बाईवरती संशय घेऊन, तुमच्यासारख्या एवढ्या नामवंत बाईवर, देवीसारख्या बाईवर आरोप करून. अहो, तुम्ही आज पावतर फकस्त आणि फकस्त ह्या गावच्या विकासाचा आणि भल्याचा विचार केला आहे. मग तुमच्या बाबतीत मी असा विचार तरी कसा काय करू शकलो? माझी जीभ कशी झडली नाही बोलताना? तुमच्यावर आळ करणारे माझे हे हात, माझी ही बोटं कशी तुटून नाही पडली? बाळजाबाई मला माफ करा, मी चुकलो, मी पुन्यांदा ही असली चूक नाही करणार. मी आणि ती स्वतःला आता मारून घेत असते. त्यावेळी बाळजाबाई तिकडे येतात आणि म्हणतात, कृष्णे, अगं थांब, काय करायलास हे पोरी? अगं बस बस, झालं तेवढं पुरे झालं कृष्णे. हे बघ, काय हरकत नाही, चुका माणसाकडनंच होतात ना. आता तुझ्याकडनं झाली, ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, आता आजच्या नंतर पुन्यांदा कधी बी ही असली चूक होऊ देऊ नगस. शेवटी कळतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? तसं कृष्णा लगेच होकारार्थी मान डोलावते. मग बाळजाबाई म्हणतात, कृष्णे, एक गोष्ट ध्यानात घे, नाही म्हणजे माझ्या लेकाचं माझ्यावर लई प्रेम आहे. उगाच माझ्यामुळं तुम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये भांडण होईल, माझ्यामुळं तुम्हा दोघांमध्ये खटके उडत्याल, हे मला अजिबातच नाही आवडायचं बघ. म्हणून तुला सांगतोय, चांगली राहा. त्यावर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मी पुन्यांदा तुमच्यावर कवाबी शंका नाही घेणार. बाळजाबाई म्हणतात, चला झालं तर मग दुष्यंता, जे झालं ते झालं गेलं, गंगेला मिळालं असं आता आपण समजूया आणि समज सोडून विसरून पुन्यांदा नव्यानं सुरुवात करूया. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, बघितलंस आईने तुला केवढ्या मोठ्या मनाने माफ केलं. आई, मला माहीतच होतं की तू कृष्णाला माफ करशीलच, तू कृष्णावर राग नाहीच धरू शकत. बाळजाबाई म्हणतात, अरे मग माफ करायलाच हवं, आता काय करणार, आपली सून आहे ना. त्यानंतर मग आता बाळजाबाईंचं बोलून सांगितलं झाल्यावर दुष्यंत म्हणतो, आई मी आलोच, आणि तो तिकडनं निघून जातो. दुष्यंत गेल्यावर मग गणपत, जयकांत, मैनावती, अढळराव सगळेच एक एक करून निघून जातात. आता बाळजाबाईसुद्धा कृष्णाच्या समोरून जात असतात. त्यावेळी कृष्णा बाळजाबाईंना म्हणते, सासूबाई, अहो थांबा की, थोडं बोलायचं होतं. तशा बाळजाबाई थांबतात. कृष्णा बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई मला माफ करा, नाही म्हणजे माझं चुकलंच. तुमच्यासारख्या एवढ्या चांगल्या, एवढ्या आदर्श, देवी समान लोक पूजत असलेल्या बाईवर मी आदावत केली. खरंच मला माफ करावं, माझं चुकलं. पण आता तुम्ही काही काळजी करू नका, आता म्या तुमच्या आदर्श सून बनून धावतो का नाही ते बघाच. आता बघालच तुम्ही म्या काय काय करतो ते. पर एक गोष्ट, तुम्हासनी एवढं पुण्य कमवून नरकात बी जागा नाही मिळायची ना. बरंच झालं आपण दोघींनी भेटायला बी नग, नाही तर स्वर्गात नरकात कुठंतरी भेटलो असतो,
तर पुण्यांदा तिथं बी किटकिट, इथं बी किटकिट कटकट, वरती बी किटकिट कटकट. नाही नको, ते बरंच आहे. नाही ते आता फक्त तुम्ही बघत राहा म्या तुमचे आदर्श सून होऊन काय काय करतो ते. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणतात, बापरे, आज या मधमाशीच्या तोंडातनं एवढं मध कसं काय टपकायलंय, काय गं कृष्णे. त्यावर कृष्णा म्हणते, काय ना बाळजाबाई, झणझणीत कोल्हापुरी तांबडा पांढरा तुम्हाला सण झाला नसता, म्हणून मग विचार केला आज गोड बोलूनच गोड पद्धतीनं तुमच्या अंगातला तिखटपणा बाहेर काढावा आणि म्हणून एवढी गोड तिखट वागलो. समजलं ना व. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, कृष्णे तू. त्यावर कृष्णा म्हणते, ध्यानात ठेवायचं, पुण्यांदा माझ्या नादी लागायचं नाही. त्यानंतर इकडे दुष्यंत हा एकटाच खोलीत बसलेला असतो. तर कृष्णा तिकडे येते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुमच्यासाठी मस्त गरम गरम थालीपीठं आणल्यात, खाऊन घ्या. आणि काय हो, जेवायला खाली का नाही आलात दुपारला, काय झालं होतं तुम्हासने. दुष्यंत म्हणतो, कृष्णा जेवायची इच्छा नव्हती. कृष्णा म्हणते, माझ्यामुळेच जेवायची इच्छा नव्हती ना दुष्यंत सरकार तुम्हासने. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही किती बी नाही नाही म्हणत असलात नवं तरी बी मला ठाव आहे, या समजायला मीच जबाबदार आहे, माझ्यामुळेच तुम्हासनी जेवायची इच्छा नव्हती. पर दुष्यंत सरकार, मी आता म्हणतोय नवं सारी. आणि मग कृष्णा कान पकडते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज यार, कान पकडू नकोस, असं काहीतरी नको करू. कृष्णा, खरंच आज तू आईवरती अविश्वास नको दाखवायला हवा होतास. कृष्णा, तू माझा श्वास आहेस, माझा प्राण आहेस, माझा जीव आहेस आणि माझा आईवरसुद्धा माझ्या खूप प्रेम आहे. त्यामुळे माझी अशीच इच्छा आहे की माझा जितका आईवर विश्वास आहे, माझं जितका आईवर प्रेम आहे, तितकाच विश्वास, तितकंच प्रेम तुझंसुद्धा आईवर असायला हवं. आहे ना तुझं बाळजाबाईंवर प्रेम कृष्णा. त्यावर मग मात्र कृष्णा निरुत्तर होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आहे ना. कृष्णा मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार, पूर्वी तर माझ्या मनात बाळजाबाईंची अगदी स्वच्छ सुंदर प्रतिमा होती. बाळजाबाईंना म्या माणसाच्या रूपातली देवी मानायचो. पण आता त्यांचं खरं रूप माझ्यासमोर आल्यानंतर त्यांची ती सगळी प्रतिमा सांडपाण्यागत वाहून गेल्या माझ्या मनातनं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय झालं, तुला एवढा विचार का करावा लागतो या गोष्टीसाठी. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो पूजा जे काही बरळली का नाही वाईट त्यामुळं माझं बाळजाबाईंबद्दल जरा गैरसमज झाला आणि म्हणून मी ते जे काही बोललो ते बोललो. पण आता जाऊ दे की, तुम्ही समजा सोडा आणि खाऊन घ्या बरं. पुण्यांदा माझ्याकडनं असली चूक व्हायची नाही याची मी काळजी घेतो. पण आता प्लीज खाऊन घ्या की दुष्यंत सरकार. आणि मग कृष्णा मनातल्या मनात म्हणू लागते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईंच्या खोट्या आणि आंधळ्या प्रेमाची पट्टी तुमच्या डोळ्यांवर लई खोलवर बांधली गेल्या. ती सोडवायची असेल तर मला लई कठोर कष्ट करावे लागणार आहेत. खरंच कृष्णे, तुला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर दुष्यंत कृष्णाचे हात हातात घेतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा नक्की तुझं आईवर प्रेम आहे ना, तुझा आईवर विश्वास आहे ना. त्यावर कृष्णा म्हणते, वय दुष्यंत सरकार, मी म्हणलं नवं, माझा बाळजाबाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर मग पूजाने बाळजाबाईंना कॉल केलेला असतो. बाळजाबाई पूजाला सांगत असतात की उद्या सकाळी 10 वाजता आपण भेटूया. आता हे भक्ती ऐकते. भक्ती कृष्णाला सांगते. मग काय, कृष्णा आता तिकडे जाते आणि बाळजाबाईंचं आणि पूजाचं बोलणं शूट करते. तेव्हा बाळजाबाई तिला म्हणतात की मीच तुला सांगितलं होतं ना, आत्महत्या करण्याचं नाटक कर आणि आमच्या घरात घुस म्हणून. कृष्णा हे सगळं शूट करते. इतक्यात तिला कोणीतरी बघतं आणि म्हणतं, ए तू काय करायलास कृष्णा इथं. त्याबरोबर मग तिथे पळापळ होते. काही लोक कृष्णाच्या हातातून तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करतात. पण कृष्णा आता त्यांना मोबाईल देत नसते. आता त्यांच्यात झटापट सुरू असताना त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर असेच नवनवीन मालिकांचे इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.